स्वीकार ही बुद्धिमंत मुलांच्या पालकांची संस्था आहे. मी अभय दिवे त्या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि या मुलांमध्ये, विशेष मुलांमध्ये गुणात्मक विकास कसा करता येईल या दृष्टीने ही संस्था निरंतर प्रयास करत असते. त्यांच्यामध्ये शारीरिक, मानसिक, आर्थिक विकास कसा होईल, तसंच शासनाच्या योजना, कायदे, जी काय अंमलबजावणी आहे त्याच्यावरसुद्धा आम्ही काम करत असतो. तर या संदर्भामध्ये सगळ्या पालकांमध्ये जागृती येण्याकरता म्हणून आम्ही मार्च 2022 आणि 23 मार्चला आपण राज्यस्तरावरचा एक पालकांचा मेळावा इथे ठेवण्यात आलेला आहे. तर त्या मेळाव्यासाठी आतापर्यंत जवळपास 170 लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि स्पॉट रजिस्ट्रेशनसुद्धा चालू आहे. तर या मुलांमध्ये विकास होण्याकरता विविध क्षेत्रातले जे काम करणारे डॉक्टर्स आहेत आणि प्रशासकीय अधिकारी जे शासनाच्या योजना राबवतात, तसंच सेल्फ ॲडव्होकेसी आणि नवीनच एक विषय असा आता यावेळेला येतो आहे की पंचकोश म्हणजे पंचकोशमध्ये मनोमय कोश, नंतर अन्नमय कोश, विज्ञानमय कोश, अशा अनेक ज्या पेशी असतात ज्या शरीरामध्ये आपल्याला कमांड करत असतात. तर त्याचा या मुलांमध्ये कसा काय आपल्याला त्याचा फायदा करून घेता येईल असे अनेक प्रकारचे नवीन विषयसुद्धा आम्ही या पालक मेळाव्यामध्ये घेतलेले. या कार्यक्रमात कोण येणार आणि कार्यक्रम कुठे होणार आहे? हा 2 दिवसाचा हा जो सत्र चालणार आहे. तर या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटनाकरता नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त रंजना लाडे ह्या उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. आणि तसेच उमेद परिवार ही एक पुण्याची पालक संस्था आहे. तर त्यात ते सुद्धा आमचे को पार्टनर्स आहेत. तर ते सुद्धा उपस्थित राहणार आहे. यामध्ये जे म्हणजे गेस्ट येणार आहेत किंवा जे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत त्यांचे इकडनं काही निधी वगैरे घेणार आहात का तुम्ही? हो, आम्ही हे 2 दिवसाचं जे सत्र घेतो आहे तर त्याच्याकरता आम्ही त्यांच्याकडनं 200 रुपये जे लोकल जे लोक आहेत त्यांच्याकडनं मी घेतो आहे आणि जे बाहेरगावचे जे आहेत त्यांची निवासाची व्यवस्था आणि सगळी करण्याकरता आम्ही 1200 रुपये घेतो त्याच्याकरता. कुठून लोक येणार आहेत ते? कुठून येणार मग? इथे पूर्ण राज्यातून सगळ्या जिल्ह्यातून लोक येत आहेत. पुण्यापासून लोक येत आहेत, औरंगाबादपासून लोक येत आहेत, त्याच्यानंतर लातूरमधून येत आहे, कोल्हापूरवरून येत आहेत, त्याच्यानंतर जवळपास भंडारा, उमरेड आणि लोक असे लोक आहेत आणि येतच चालू आहे.